बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। अशा दोन्ही पाहुण्यांच्या उपस्थित झालेल्या आहेत। या कुस्ती पराजयाकडे माननीय अधिवेशक संजय रक्तानी साहेब, पिंटू हराळे, शामराव हांडे, बालमामा, बिरतालोरे, श्रीकांत टेंगे, फिरोज शेख, दाशू फकीरे या सर्व मान्यवरांच्या या सर्व मान्यवरांच्या की महत्वाचं मंद्रुप विरुद्ध वांगी अशी कुस्ती मैदानामध्ये लागलेली आहे। आणि आया बलशाली भारत हो। आणि मैदानामध्ये उद्घाटनाची कुस्ती लागणार आहे। हो म्हणून या की आता कुस्ती धरायचं नाही। कुस्ती सोडवणारे पंच या मान्यवरांचे आपण नाव घेत आहेत। माननीय गुरशी बिमराव पाटील साहेब, माननीय सलगर साहेब, माननीय अनिल मब्दुल शेख, माननीय बळवंत तुकाराम वाघमारे, बेला मारुती कडाकडे, बासू हरिबा पतंगे या मान्यवरांनी कुस्तीच्या फडामध्ये यायचं। या मान्यवरांनी कुस्ती सोडवायचं काम करायचंय। आता ज्या मान्यवरांचं मी नाव घेतलं आहे त्या सर्व मान्यवरांनी कुस्तीच्या फडात यायचं आहे। त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही या फडामध्ये यायचे, त्याच्यानंतर पण दुसऱ्या मान्यवरांचं पण नाव पुकारलं जाईल। आलं 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 कोणाच्या हस्ते लावता का पाहुण्यांच्या? कुस्तीची सुरुवात माननीय गुरुशीदप्पा बिमराव पाटील या मान्यवरांच्या हस्ते कुस्तीचा शुभारंभ होत आहे। जाईल तिथे विजय होणार। प्रेक्षकांना हा जोडणंतो गोंधळ करू नका। आपलेच याचे पैलवान आहेत आणि आपलेच होऊ नका। इथे प्रयत्न तुमचा पुढच्या वर्षी टायमिंग जाऊन मागायला उतरायचं। पुढच्या वर्षी नवीन पंचांना आपण फडामध्ये आमंत्रित करतो आहोत। संपलेल्या कुस्तीचे मुद्दा बैलांना वागणारे या कुस्तीच्या फडामध्ये यायचं। काय रे आणि सचिन चव्हाण तिकडे उलटी उडी मारतो। अनेक मैदान गाजवणार आहे सचिन। इकडे प्रमिला धोत्रे आणि वैष्णवी सोळंकी अशी महिला कुस्ती चालू आहे। पैलवानांनी कुस्तीच्या फडातून बाहेर यायचं। पैलवानांना नम्र विनंती, कुस्तीच्या फडातून बाहेर यायचं। क्रेन सर्व्हिस या मान्यवरांच्या वांगी यात्रा पंच कमिटीकडून आता मानाचा सत्कार करण्यात आलेला आहे। आणि तिकडे ढाकेवरती अनिल मरेवाले मंद्रुपचा विजय झालेला, किसन मरेवालेचा चिरंजीव वरती विजय झालेला, राहुल आणि वैभव, प्रमिला धोत्रे आणि वैष्णवी। आज महिला कुठल्याही क्षेत्री नाही आहेत। आदिवासी समाजातली महिला राष्ट्रपती झाल्या, पंतप्रधान झाल्या, मंत्री झाल्या। अवतार त्यांनी घेतलेला 2500 रुपये। राजू हनुमाने महाराज यांच्या मनाला आनंद वाटून मनापासून आभार या।
राजू महाराज असे आहेत ज्यांच्या जवळ जर 15 मिनिट जर कोणी बसलं तर आयुष्यातले सगळे दुःख विसरून जातो. असे राजू महाराज, राजू हनुमाने या कुस्तीमध्ये स्वागत आहे. असं एक निष्कलंक आणि चारित्र्य संपन्न क्रांती मारून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दोन्ही पदांना पुढच्या वर्षी 12 ते 2 वेळेत आलेले कुस्त्या लावल्या. सुनील शिंदे मंद्रुप यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कोटा सरदार नगाडे यांच्याकडून परत एकदा माझ्या कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी मगाशी सांगितलं होतं सरदार नगाडीने येताना एटीएम आणलेला आहे म्हणून. 2 कुस्त्या 5-5 हजाराच्या लावल्या. असं कुस्तीला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व. आणि एक वेळ सर्वांनी बजरंगबलीचा जयघोष करायचा. जरा जोरात आवाज येऊ द्या. जय जय मन्नाथ देव यात्रा महोत्सव आणि आज वांगी मुक्कामी आयोजित करण्यात आलेला मांडवेचा छडी आणि सचिन बोरकर तेवढाच सतर्क आज करणारी मंडळी या गावात आहे. छडी अनेक पैलवानांना सांभाळलं. कुस्तीला एक राजाश्रय होता आणि लोकाश्रयाला अनेक मंडळी समोर आली. खडाखडे साहेबांसारखी, सरदार नगाडे सारखी आणि एकेरी. नमस्कार, मी सोमशंकर जगदेव जवळकोटे, राहणार वांगी. सध्या मी मंद्रुपला आहे. महात्मा फुले विद्यालयात नोकरीस असून मी सेवानिवृत्त झालेला आहे. माझं मूळ जन्मगाव वांगी आहे. या गावामध्ये एक वैशिष्ट्य आहे. या गावामध्ये पीर आणि महादेव या दोन्ही, हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धार्मियांचे यात्रा एकाच वेळी होते. आणि आजपर्यंत, माझ्या जन्मल्यापासून आजपर्यंत असं कुठलाही भेदभाव या गावामध्ये नाही आहे. महाराष्ट्रातले ठिकठिकाणचे लोक या यात्रेस उपस्थित राहतात. आमचे बहीण भाऊ सगळे जे परगावी असतील ते बी यात्रेनिमित्त हजर असतात. आणि या गावामध्ये आज कुस्तीचं आयोजन केलेलं आहे, नाटकाचं आयोजन केलेलं आहे, गलिपचं आयोजन केलेलं होतं. काल महादेवाची पालखी निघाली. गुण्या गोविंदाने सर्व या गावातील नागरिक, पंच कमिटी, सरपंच, उपसरपंच, सामाजिक संस्था काम करणारे लोक अगदी व्यवस्थित काम करतात आणि नागरिक सुद्धा तसं सहकार्य करतात. असंच भावी जीवनामध्ये असंच कार्य घडू दे, अशीच जत्रा भरू दे आणि आमच्या दोन्ही दैवतांचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजू दे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि आज कुस्तीचं नियोजन झालं, यामध्ये मी सहज उपस्थित झालो. 100 रुपयापासून 11,000 पर्यंत कुस्तीचं आयोजन झालं. महाराष्ट्रातले ठिकठिकाणचे सर्व नामवंत पैलवान या ठिकाणी उपस्थित राहिले आणि चांगला कुस्तीचा कार्यक्रम जंगी पार पडला. मला खूप खूप आनंद आहे. एवढंच म्हणून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव सचिन दोरकर, राहणार सोलापूर. वांगी गावाला कुस्त्याला आलो. शेवट कुस्ती खेळलो. समोरच्या एकेरी कसावर चितपट केलं. मी विठ्ठल बंडगर बोलतो, मंद्रुपचे वस्ताद. पीर महादेव यात्रा निमित्त वांगीला दरवर्षी कुस्त्या होते. ती प्रत्येक वेळा मला बोलवत असते ती. मग जेवढं बजेट आहे त्या पद्धतीनं त्यांच्या कुस्त्या लावून घेतो. आणि वर्षाकाठी सगळ्या कुस्त्या 1 नंबरच्या काटा होत्या त्या. आणि शेवट कुस्ती विजय मांडवे आणि सचिन दोरकर यांच्यात प्रेक्षणिक कुस्ती झाली आणि सचिन दोरकर 11,000 रुपयाची कुस्ती जिंकून विजय झाला. कुठल्या गावावर विजय झाले? स्वारी भरून हात चढवून निकाली केली. मी कुस्ती समालोचक अशोक बनसोडे, मंद्रुप, तालुका दक्षिण, सोलापूर जिल्हा सोलापूर. आज पीर महादेव यात्रा वांगी या ठिकाणी एक भव्य आणि दिव्य कुस्त्याचं मैदान पार पडलं. या मैदानामध्ये शेकडो कुस्त्या झाल्या, पण अतिशय रोमहर्षक कुस्ती झाली. या गावचा इम्रान तांडुरे आणि या इम्रान तांडुरेनं 2 चटकदार कुस्त्या करून उपस्थितांची वाहवा मिळवली आणि भरपूर बक्षिसं मिळवली. पण शेवटची कुस्ती झाली रामा रेवाप्पा खडाखडे यांच्याकडून 11,000 रुपये इनामाची कुस्ती झाली. त्या कुस्तीमध्ये पैलवान सचिन दोरकर याने महेश मांडवे या पैलवानाला एकेरी कसावरती आसमान दाखवलं आणि 11,000 रुपये आणि पीर महादेव केसरीचा मानकरी. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही.
लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.